गुड मॉर्निंग. आपल्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज तुम्हाला मी सोलमेट्सबद्दल सांगणार आहे. सोलमेट्स म्हणजे आपण ज्या फॅमिलीमध्ये जन्माला येतो त्यासोबत आपल्यासोबत जे जे व्यक्ती आपल्या रिलेशनशिपमध्ये येते ते एक सोल प्लॅननुसार आपल्याला सोबत येतात. जसं तुम्हाला एक सांगते की जसं आपण रामायणमध्ये पाहिलं की जेव्हा राम होता तेव्हा सीताई होती, हनुमान होते, अनेक जे काही पात्र होते ते एका कनेक्टिव्हिटीमध्ये होते आणि ते नंतर नंतर मिळत गेले. तसा तसा त्यांचा रोल प्ले झाला. पण हे नेहमी नेहमी होत असते. जे सोल्स असतात ते रिबर्थ करत असतात, पुन्हा पुन्हा जन्माला येतात आणि सोबत येताना त्यांना रिलेशनशिपमध्ये आपल्यासोबत कोणकोणते सोल पाहिजे आहे त्यांचंसुद्धा सिलेक्शन करतात आणि ते काय रिलेशनशिपमध्ये येणार ते पण डिसाईड करतात. आणि या पृथ्वीवर येण्यासाठी त्यांचा पर्पज असतो प्रत्येकाचा, की या जन्मी मला कोणता लेसन घ्यायचा आहे ह्युमॅनिटीसाठी. म्हणजेच काय, हे आपण जेवढे काही मनुष्य जगत पाहत आहे ते सगळे मल्टी डायमेन्शनल बीइंग आहे. आता हे नवीन नवीन शब्द आहे तुम्हाला, पण मी सांगते हे पूर्ण अंश आहे परमात्म्याचे, किंवा जी काही आपण ज्याला म्हणतो पूर्णता असलेले एक पूर्ण होलनेस, पूर्णत्व प्राप्त झालेले एक ब्रह्मांड आहे. मग त्याच्यातूनच आपण एक अंश जन्माला येतो, अनुभव घेतो आणि पुन्हा विलीन घेतो. पूर्णत्वास जाण्यासाठी त्या ज्या आपल्या जीवनामध्ये फेजेस येतात, स्टेजेस येतात, तो हा सोल प्लॅन आहे. तर खूप छान आहे. हे जे सोल मेट्स असतात ते आपले मित्र असू शकतात, आपली बहीण असू शकते, आपले आई वडील असू शकतात. हे आपल्याला तो अनुभव देण्यासाठी आपल्या म्हणण्यानुसार ते आपले साथीदार किंवा सोलमेट्स बनून येतात आणि हे इतके यांचे स्ट्रॉंग कनेक्शन असतात की हे आपल्याला पूर्ण लाईफमध्ये सोबत राहतात. फक्त आपल्याला अवेअर आपण नसतो की अरे हे इतके स्ट्रॉंग कनेक्शन आहे म्हणून सोलमेट्सचे. आणि मग सामान्य व्यक्ती जो असतो, एखाद्या मित्राने दगा दिला तर तो फ्रस्ट्रेट होतो, दुःखी होतो, आईने काही म्हटलं तर दुःखी होतो. पण जेव्हा हे सगळं प्री प्लॅन आहे, पहिलेच सगळं लिहिलेलं आहे, पहिलेच आखलेलं आहे, एक ड्रामा आहे, हे जेव्हा द्रष्टा म्हणून आपण बघायला लागतो तर फक्त एक द्रष्टा म्हणून एक पाहण्याच्या भूमिकेत आपण राहतो. मग तो रोल प्ले आपल्यावर अफेक्ट करत नाही, आपल्याला आतमध्ये जात नाही, त्याच्यापासून आपल्याला दुःख सुख या वाईब्स आल्या तरी आपल्याला फरक पडत नाही. पण जोपर्यंत आपण या जर्नीमध्ये, अध्यात्मात जर्नीमध्ये नसतो, तेव्हा आपल्याला छोटे छोटे जे काही प्रॉब्लेम्स आहे ते एवढे मोठे वाटायला लागतात की अरे आता कसं. पण हे सगळं आपण क्रिएट केलेलं आहे, आपण तयार केलेलं आहे, आपण प्लॅन केलेलं आहे आणि त्यानुसार हा ड्रामा सुरू आहे. तर एकदा का आपल्या जीवनाचा पर्पज समजला, आपण या पृथ्वीवर कशासाठी आलो, तर फक्त कार्य उरते. जोपर्यंत आपण सर्वसामान्य जीवन जगत असतो, भौतिक गोष्टीमध्ये असतो, संसारात असतो, तर सांसारिक गोष्टी चालतात. पण जेव्हा स्पिरिच्युअल व्यक्ती असते तेव्हा तिचं ब्रह्मांडीय काम चालते, मोठमोठे प्लॅनिंग करते, सगळ्यांना कनेक्टिव्हिटीमध्ये आणते, सगळ्यांना लेसन टीच करून देते की अटॅचमेंट ठेवू नका कोणत्याच बाबतीत. जर आपण जीवनामध्ये एकमेकाशी खूप अटॅचमेंट ठेवली, भौतिक गोष्टीची अटॅचमेंट ठेवली, तर आपण सक्सेस नाही करू शकत. आपल्या जीवनाचा पर्पज, मेन हेतूपासून आपण डायव्हर्ट होऊन खूप दूरपर्यंत जातो. आणि जर आपल्याला पर्पज कळला तर प्रत्येक आत्म्याची गरिमा समजते, प्रत्येक आत्मा हा कसा एकत्वात आहे ते समजते आणि जर्नी खूप सुंदर होते. तर हे सोलमेट्स समजले सगळे कसे असतात. तर सोलमेट्स म्हणजे आपल्यासोबत याच जन्मी आपल्याला सोल पर्पज पूर्ण करण्यासाठी आलेले
जे सोल्स असतात, आत्मे असतात ते. आणि मग जीवन बदलते. आज मी आली आहे इथे गजवीला, तर मला चान्स मिळाला तर एक छोटासा व्हिडिओ केला. थँक्यू, लव यू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या वेळेस नवीन टॉपिक घेऊन बोलू. थँक्यू.